तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आपण चाललेलो आहेत आता अलिबागला आणि आता सकाळी 4:16 झालेले आहेत ना. 4:28ची ट्रेनची वाट बघत आहेत. तरी आपण पुढचा प्रवास कसा होईल तो तुम्हाला दाखवतो मी. फायनली मी मुंबई स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि नशीब माझे एवढे चांगले की TC होते आणि बिना तिकीटचं आलेलं होतं. आता मुंबईच्या इथे आता बेस्ट पकडतो आणि जातो डायरेक्टली आता गेट ऑफ इंडियाला आणि तिथून मग फेरीने पुढे जाऊया. या बसमध्ये जाणार आहेत आपण आता. बघू शकता फायनली आपण गेट ऑफ इंडियाच्या इथे आलेलो आहे. मागे ताज हॉटेल दिसतंय आणि इथेच गेट ऑफ इंडिया आहे आणि आता इथून आपण जातोय ना. तिकीट काढतोय आता. अजंठा असेल आता या टायमाला. अजंठा बोटीनेच जाणार आहेत आपण. पुढचा प्रवास बघा तुम्ही. ये रेडी हो गया. फायनली आपण पोहोचलेलो आहेत. बघू शकता पोहोचलेलो आहे. बघू शकता आणि आता आपण चाललेलो आहे बस पकडायचे. मागून येत आहे. सागरी मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. या बसने आता आम्ही प्रवास करणार आहोत. काहीतरी खावंसं वाटतंय म्हणून आता आलो मिसळ खायला. माझी फेवरेट मिसळ. आपण फायनली अलिबाग बीचला पोचलेलो आहे आणि इथे सकाळी सकाळी भरपूर गर्दी आहे. बघू शकता तुम्ही.
साप दिसलेला आहे आणि तसे बदक वगैरे भरपूर आहेत ना. खूप छान असं आहे, म्हणजे वातावरण एक नंबर चांगलं आहे जरा. फायनली आपण वर्सोली बीचला आलेलो आहे. बघू शकता तुम्ही, खूप मस्त आहे, एकदम भारी. पाणी पण खूप स्वच्छ आहे आणि जाम म्हणजे एकदम खतरनाक वाटते. एकदम जबरदस्त फील होत आहे. बघू शकता तुम्ही, एकदम स्वच्छ पाणी आणि एकदम विलक्षण असं सागर दिसतंय. आल्यासारखं काहीतरी असं एन्जॉयमेंट बोलतात ना, ते आपल्याला इथे भेटेलच एक नंबर. म्हणजे अजून पुढे बघूया, अजून एखाद बीच करायला भेटला तर आपण करूया. आता वाजले 11 वाजत आलेले आहेत. फिरूया जरा, इथे दाखवतो तुम्हाला इथे वर्सोली बीचवर काय काय आहे ते तुम्हाला एक्सप्लोअर करतो मी, सांगतो तसं सर्व. पण तुम्ही एकदा नजारा बघू शकता. त्या दादाने मला इथपर्यंत सोडलं. आता इथून 2 मिनिटावरच बस स्टँड आहे, मग इथून बस स्टँडला जातो मी. फायनली आता आपण चाललेलो आहेत, परतीचा प्रवास करतोय. बघू शकता खूप मस्त वाटलं जरा. खूप दिवसानंतर कुठेतरी फिरायला गेल्यावर मनाला खूप चांगलं वाटतं. चला आता परत आता बोटने प्रवास करणार आहेत आपण. तिकीट बुक केलेलं आहे आपण. चला. शकताय गेट ऑफ इंडिया, ताजमहल. फायनली आम्ही पोचलेलो आहेत. इंडियाच्या इथे बघू शकता किती गर्दी आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. बघू शकता फॉरेनरच्या जोडीला फोटो काढायला कसे हे झालेले. फॉरेनर वैतागून गेलेले आहे.